नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 1981च्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग 5 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे. पाठ 5, शेजार धर्म. रानूजी खोत आपल्या वसुलीवर बसले होते. त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तके पसरून बसला होता. त्याचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. त्याचे सारे लक्ष गलोल तयार करण्यातच होते. हातात रबरच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करीत होता. तेवढ्या शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले. त्यांची चाहूल लागताच रानूजी खोत म्हणाले, या मालक कसे येणं केलं? हरिबाबांनी सुरकार सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली. रानूजींनी पुन्हा विचारले, कसं काय येणं केलं? हरिबाबा म्हणाले, तुमच्या रामूला घडीवर आमच्याकडे पाठवून द्या, थोडं काम आहे. पाठवून देतो, काही काळजी करू नका, असे रानूजी त्यांना म्हणाले. पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला, बाबा आज मला शाळेचा फार अभ्यास आहे, आज नाही मला जायला जमणार. त्यावर रानूजींनी आपल्या मुलाला मध्येच अडवून म्हणाले, अरे अभ्यास करच, पण आज जर थोडं कमी खेळ. राम वडिलांच्या धाकात होता. तो काही बोलला नाही. थोड्या वेळाने हरिबाबा निघून गेले. गेल्यावर रानूजी रामाला म्हणाले, अरे असे आपल्या शेजाऱ्यांना काही काम सांगितले तर लगेच असं नाही म्हणू नये. शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडे जायला पाहिजे. समज तू गेला नाहीस तर त्यांचे काम अडणार आहे का? नाही अडायचे. दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करीलच. पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल? राम थोडा वरमला. काय बोलावे हे त्याला सुचेना. तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला, पण बाबा गोड गोड बोलून हरिबाबा नेहमी माझ्याकडून काम करून घेतात. मग त्यात काय बिघडलं? अरे माणसानं कष्ट करायला कंटाळू नये. कष्ट करण्याने माणसाच्या अंगातील ताकद वाढते. शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच. हा फायदा फार मोठा आहे. तो जन्मभर तुला पुरणार आहे. असे म्हणून रानूजी आपल्या मुलाला पुढे म्हणाले, समज उद्या आपल्याला कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल? रामने काही उत्तर दिले नाही. तो गप्प बसला. मग रानूजी त्याला म्हणाले, तू तसा समजूतदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतोय. असं म्हणून त्यांनी आपल्या हाताचा पंजा त्याच्यासमोर धरला आणि विचारले, माझ्या हाताला किती बोटं आहेत? राम म्हणाला, 5. ही 5ची बोटं सारखी आहेत का? नाही, लहान मोठी आहेत. त्यावर रानूजी हसले आणि म्हणाले, अरे ही आपल्या हाताची 5ची बोटे सारखी नाहीत, पण ही 5ची बोटं मिळूनच हाताचा पंजा तयार आहे की नाही? तसं पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीनं स्वतंत्र आहे. तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटाला दुःख होतोच. त्याच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे. कोणतीही कामं करताना तो एकोप्याने करतात. ही बोटं म्हणजे एकमेकांची, शेजाऱ्यांची, परस्परांच्या उपयोगी पडतात. रामला आपल्या वडिलांचे सांगणे एकदम पटले. तो हसला. आपल्या हाताच्या पंजाकडे त्याने पाहिले. पंजाची हालचाल केली, मूठ दाबली आणि उघडली व तो आपल्या वडिलांकडे बघून म्हणाला, बाबा तुम्ही म्हणता ते खरे आहे. मी जातो हरिबाबांकडे. त्यांचे काय काम असेल ते करतो. रामच्या वडिलांना त्यांच्या या उत्तराने मोठा आनंद वाटला. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.